हा, नमस्कार सर. नमस्कार. सर, शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागेल याबद्दल सविस्तर माहिती द्या सर. तर मराठवाड्यामध्ये सर्वांच्या पेरण्या होण्याकरता अतिशय चांगलं वातावरण राहणार आहे आणि याच दरम्यान म्हणजे 25 तारखेनंतर महाराष्ट्रात मान्सून देखील सक्रिय होणार आहे. म्हणजे 22 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल. हं, 22, 23, 24, 25 असा पाऊस वाढत जाईल आणि त्यातच ही हवामान प्रणाली जर इंटर झाली तर मग संपूर्ण महाराष्ट्राची पावसाची गरज ही भागवणार आहे. त्यामुळे आपल्याला विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या सगळ्या विभागामध्ये आपल्याला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी ओढे नाले प्रवाहित होतील. बंधारे जे आहेत ते भरून जातील. समाधानकारक पाऊस होईल असा एक अंदाज, प्राथमिक अंदाज आहे. आता कसं आहे की एल निनोचं वर्ष असल्यामुळे सगळ्याच प्रणाल्या त्या ताकदीने बरसत नाही आणि कधी कधी असं अनुभवायला येतं आम्हाला की जेव्हा मान्सून लेट होतो हं, हं. जेव्हा पाऊस येतो तेव्हा तो खूप मोठ्या प्रमाणात पडतो. पूर्वी रिमझिम स्वरूपात पाऊस पडायचा हं, हं. किंवा झड लागायची. तसे आता पाऊस पडत नाहीत. आता एकदमच ढगफुटी सदृश्य पाऊस पडतात आणि आता मान्सून अजून पोहोचलेला नसल्यामुळे सुरुवातीचा पाऊस 2-3 दिवस 22, 23, 24 साधारण मान्सून पूर्व राहील. म्हणजे त्यामध्ये मेघगर्जना असेल, वादळी वारा असेल. हं, हं. परंतु जसा जसा 25 नंतर मान्सून सेट व्हायला लागेल महाराष्ट्रामध्ये, तसं तसं ह्या वाऱ्याचं गरजण्याचं, विजांचं प्रमाण कमी व्हायला लागेल आणि मग एक मान्सून वारे सक्रिय झाल्यानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती सुधरेल. म्हणजे माझा अंदाज आहे किंवा शेतकऱ्यांचा जो सरळ प्रश्न आहे की बा पेरणी कधी होईल, हं, हं. तर पेरणीचं उत्तर सरळ आहे की तुमची पेरणी ही शेवटचा आठवडा म्हणजे 22 तारखेपासून 30 तारखेच्या दरम्यान आपल्या सगळ्यांच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये पाऊस होईल आणि त्या दरम्यान सगळ्यांच्या पेरण्या होण्या एवढा पाऊस होईल आणि पेरण्या मात्र पेरणीला वापसा जो आवश्यक असतो आणि तो वापसा आपल्याला साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळेल. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपल्या सगळ्यांच्या पेरण्या होऊ शकतात. त्यामुळे तशी काही अडचण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सध्या येणार नाही आणि जुलैचा पहिल्या आठवड्यात एक चांगला पाऊस आहे. त्याच्यामुळे त्यामुळे थोडं शेतकऱ्यांना आत्मविश्वास वाढण्या एवढा पाऊस होणं अपेक्षित आहे. हं, हं. परंतु एकूणच वर्षभराचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे. देशामध्ये 94% पावसाचा आपण अंदाज दिलेला आहे. हो सर. तर राज्यामध्ये 96-97% चा अंदाज दिलेला आहे हो. आणि तो जर अशा हवामान प्रणाल्या महाराष्ट्रावर आल्या तर महाराष्ट्राचा आपला तो अंदाजही बरोबर येईल अशी शक्यता आहे. गेल्या 4-5 वर्षात आपले अंदाज बरोबर आले तर तो याही वर्षी येणं अपेक्षित आहे. ओके सर. म्हणजे 22 ते 30 जूनपर्यंत जोरदार पाऊस राहील आणि सर्वत्र पेरणी होईल अशी माहिती मिळाली. याबद्दल धन्यवाद सर.